आणि आज तर परिस्थिती अशी आली तरी बरं मी सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन करतो, फक्त सुप्रीम कोर्टाने आता ती जी भूमिका घेतली ती कणखरपणाने पार पाडली पाहिजे, नुसता ताशेर मारून चालणार नाही। जे मोदी सांगतात सगळ्यांना आणि भाजप ओरडून सांगतोय काँग्रेसने देश को लुटा, काँग्रेसने देश को लुटा। मग त्या प्रशांत भूषणनी जी एक याचिका केलेली आहे निवडणूक रोखे, त्याचा हिशोब बाहेर आलाय आता आणि त्या हिशोबामध्ये कोणी कोणाला किती पैसे दिले याच्याबद्दलची याचिका आहे। स्टेट बँकेने सांगितलं की आम्हाला अधिक 3 महिने द्या। कशाला 3 महिने? तुम्ही माझ्या शेतकऱ्याला जी बँक कर्ज देते त्यांनी वेळेवर कर्ज नाही भरलं तर त्याच्याकडचे त्याचा पत्ता तुमच्याकडे आहे, त्याच्या घरावर जो नोटीस लावण्यासाठी बरोबर सगळी माहिती आहे। पण हजारो कोटी रुपये ज्यांनी भारतीय जनता पक्षाला दिले अशी किती लोक आहेत आणि त्यांची माहिती तुमच्याकडे नाही। ती माहिती द्यायला तुम्हाला 3 महिने लागतात। म्हणजे स्टेट बँक सुद्धा भाजपची दलाल झाली की काय, भाजपची गुलाम झाली की काय? आणि जो हिशोब आलेला आहे पेपरमध्ये, काँग्रेसला जे 60 वर्षात जमलं नाही ते भाजपाने करून दाखवलं। काय केलं काँग्रेसनी, काय केलं भाजपनी? भारतीय जनता पक्षाच्या खात्यात किती पैसे आहेत? किती आहेत? 7,000 कोटी। आणि काँग्रेसच्या खात्यात किती आहेत? 700 ते 800 कोटी। कोणी देशाला लुटलं? भाजपने लुटलं ना। किती वर्षात लुटलं? गेल्या 5-7 वर्षात लुटलेलं आहे। म्हणजे काँग्रेसला 60 वर्षात नाही जमलं ते भाजपनी लुटून 7 वर्षात करून दाखवलं। मग देशाचा लुटारू कोण, काँग्रेस की भाजप? आणि या लुटारूंच्या हातात परत आपण देश देणार लुटायला? लुटा रे लुटा, छान लुटताय, मस्त लुटताय, लुटा 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 आम्ही बघतो। हे लुटारू आहेत, हे दगाबाज आहेत। अरे ज्या शिवसेना प्रमुखांनी, मोदी साहेब जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा तुम्हाला ते उचलून केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते। देशात एकमेव माणूस असा होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांनी सांगितलं नाही मोदी गया तो गुजरात गया। आणि त्यांच्यानंतर जेव्हा राजनाथ सिंह होते यांचे अध्यक्ष, 2013 साल असेल 2014 साल असेल, मला अचानक त्यांचा फोन आला, उद्धव जी आपके साथ एक बात करनी है, आपकी एक सलाह लेनी है। मतलब राजनाथ जी कहिए, कल हमारे पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग होने जा रही है और हम प्रधानमंत्री के नाम के पद के नाम के लिए ये नरेंद्र मोदी जी का नाम हम देना चाहते हैं, आपकी क्या सलाह है? मतलब बिल्कुल करो, हम आपके साथ है। म्हणजे माझ्या वडिलांनी तर यांना वाचवलंच आणि मोदीजी पहिल्या प्रथम भाजपाच्या व्यतिरिक्त जर कोणत्या पक्षाने तुमच्या नावाला संमती दिली असेल तर ती माझ्या शिवसेनेने तुम्हाला दिलेली होती। आणि असा हा पक्ष, अशी ही माझी सोन्यासारखी माणसं आज तुम्हाला अचानक भ्रष्टाचारी वाटायला लागली। पक्ष फोडलात, बरं फोडला नाही, शिवसेना संपवायला निघालात, उद्धव ठाकरेला संपवायला निघालात। हे तुमचं हिंदुत्व आहे? ही दगाबाजाची अवलाद। आम्हाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवणूक दिलेली आहे, प्रेमाने मिठी जरूर मारा, पण कोणी जर का पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहू नका। तुम्ही आमचा गैरफायदा घेतलात, माझ्या शिवसेनेचा पाठिंबा घेतलात। पंतप्रधान पदाची माडी चढल्यानंतर तुम्हाला शिवसेना नकोशी झाली, तुम्ही माझा पक्ष फोडलात, गद्दारी करायला लावलीत पक्षामध्ये आणि माझं पक्ष चिन्ह त्या गद्दाराला दिलं, पक्षाचं नाव त्या गद्दाराला दिलं। मग मी आव्हान देतोय, मी इकडे जनतेच्या मध्ये येऊन उभा राहतो, मेंढेनी यावं, त्या नार्वेकरनी यावं आणि या लोकांमध्ये पोलीस प्रोटेक्शन शिवाय येऊन सांगायचं शिवसेना कोणाची, हिम्मत असेल तर येऊन दाखव। अरे निवडणूक आयोगाला आम्ही 19,40,000 शपथपत्र आणि सदस्यपत्र दिली तिकडे, कारण त्यांनीच मागितली होती। एक जवळपास 4-5 महिने तुमच्यापैकी सुद्धा अनेक जणांनी भरून दिली असतील, दिली ना। 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती प्रतिज्ञापत्र दिली पदाधिकाऱ्यांची आणि सदस्यपत्र दिली 19,40,000। तो निवडणूक आयुक्त, त्याचं नाव मी धोंड्या ठेवले। धोंड्या तू काय तुझ्या बुडाशी घेऊन झोपलास? आणि सुप्रीम कोर्टाने जे परवा सांगितले की विधिमंडळाच्या जोरावरती, बहुमताच्या जोरावरती तुम्ही पक्ष कोणाचा ठरवत आहात, हे आमच्या निर्णयाच्या बाहेर नाही का?
म्हणून मला सुप्रीम कोर्टाला परत विनंती करायचं आहे की तुम्ही सर्वोच्च आहात, पण लोकशाही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तिला औषध द्या. लोकशाही मेली आणि मग तुमचं औषध आलं तर काही उपयोग होणार नाही. तोपर्यंत लोकशाही मेलेली असेल. ही लढाई उद्धव ठाकरेची नाही, ही लढाई शिवसेनेची नाही, ही या देशाच्या लोकशाहीची लढाई आहे. लोकशाही जिवंत राहणार की नाही ही लढाई आहे. आणि सर्वोच्च न्यायालय निकाल देईल तेव्हा देईल. मी तुमच्या न्यायालयात आलोय, तुम्ही मला निर्णय न्याय देणार आहात की नाही? मी जनतेच्या न्यायालयात आलोय, कारण माझ्या देशामध्ये लोकशाही आहे आणि माझ्या देशामध्ये जनतेचं मत पंतप्रधान ठरवत असेल तर माझं सुद्धा नशीब ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ माझ्या जनतेला आहे. ते नरेंद्र मोदी किंवा भाडखाऊ जनता पक्षाला नाहीये. कसली भाडोत्री माणसं आणता तुम्ही? कुठून आणता? आजपर्यंत जी लोक पक्ष वाढवण्यासाठी राबली, रक्त आटवलं, त्यांनी घरदार सोडून दिलं. पण ह्याना मोदी परिवार, मोदीजी तुमच्या परिवारामध्ये माणसं नाही, तुमच्या परिवारामध्ये फक्त तुमची खुर्ची आहे. तुमचं प्रेम तुमच्या खुर्चीवर आहे. माझ्या देशातल्या जनतेवरती तुमचं प्रेम नाहीये. मोदी परिवार म्हणजे फक्त मी आणि मीच.